गोरेगाव तालुक्यातील घोटी ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा समोर येतोय। गोंदिया तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये सांडपाणी रस्त्यावरून 12 महिने वाहत असतं। या रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे दुर्गंधी पसरली आहे। या पाण्यामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पाणी वाहण्यासाठी गटारी तयार करण्यात याव्यात यासाठी नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। माझे नाव हिता शैलेश जांभूळकर। कुठे राहता तुम्ही? मी घोटीला। हा जो सांडपाणी आहे ह्या सांडपाण्याचा तुम्हाला नेमका काय त्रास आहे आणि तुमच्या घरासमोरून हा सांडपाणी जात असते का? हो, आणि नेहमीच आमच्या घरासमोरून सांडपाणी जात असते आणि याच्यापासून कसं आहे, आमच्या घरी लहान मुलं आहेत किंवा आजूबाजूच्या वास्तव्यात पण लहान पोरं आहेत, त्यांनाही त्रास होते, बिमारी होण्याची शक्यता आहे। तसेच याच्यात डास वगैरे निर्माण झाले त्याच्यामुळे आणि दुर्गंध पण येतो या पाण्याचा, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे। ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे ह्या संदर्भात? त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की ते 3दा येऊन गेले इथं, म्हणजे सलग 3 वर्ष इथे नाली शासन झाली, तरी पण ते काही लोकांना घाबरून ह्या नालीच्या म्हणजे बांधकाम सुरू केलं नाही त्यांनी आतापर्यंत। ते आले आणि 3दा असे काही मोजमाप करून निघून गेले, पण तो अजूनही त्यांनी काम सुरू केलेलं नाही। तर आता तुमची नालीची निर्मिती व्हायला पाहिजे तुमची मागणी? हो, आमची मागणी आहे 100% नाली इथून झाल्याच पाहिजे। हा जो सांडपाणी आहे तुमच्या मागं आहे जो सांडपाणी, याचा नेमकं तुम्हाला काय त्रास आहे? आम्हाला त्रास म्हणजे हे आमचं कुटुंब पहिलं कमी होता, आता कुटुंब वाढला म्हणजे 18 लोक एका कुटुंबात आहेत आणि ग्रामपंचायत कसं असते 2 घरांसाठी नाली बनवते। आमची इथं 18 लोकांचा परिवार असते आणि 4 घर आहेत याच्यात, तर 4 घरांच्या वास्तव्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने 3दा इथं नाली सँक्शन केलं होतं, पण काही विरोधी लोक नाही का, विरोधी लोकांच्यामुळे ते करत नाही। तर मी त्यांना सरपंचाला आणि ग्रामपंचायत सचिवाला विचारलो की बाई तुम्ही का करत नाही नालीचं बांधकाम, तर म्हणजे ते नाही म्हणत। तर म्हणलो त्यांच्या हिशोबाने चालते का म्हणलं ग्रामपंचायत, का त्याच्या घरून चालते म्हणलो ग्रामपंचायत, असं त्यांना सचिवांना सरपंचाला बोललो। तर सर करतो म्हणत होते ते, अजून त्यांनी काही याच्या सुरुवात केली नाही। आणि याचं पहिलं मी मुख्यमंत्र्याला सुद्धा मी ऑनलाईन रिपोर्ट केलं होतं या नाली बांधकामाविषयी। आता तुमची नेमकी काय मागणी आहे? मग आपली काही मागणी नाही, फक्त आपली हे इच्छा आहे की बा इथून नाली बनलं पाहिजे। कसं सामान्य इथून कमसे कम हजारो लोक ये जा करतात ह्या रस्त्यावरून। काय अडचण आहे सांडपाण्यापासून तुम्हाला? सांडपाण्यापासून कसं आहे, चांगलं वाटत नाही इथून जाणं, सांडपाण्यापासून नाही का त्रास होते लोकांना, रोग होऊ शकते। हो 100% ते तर दिसणारच आहेत।